नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमंचच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे यवतमाळमधून. यवतमाळमध्ये दुर्गा मिश्रा या महिलेनं आपलं घर विकून मुलीवर उपचार केले, मात्र दुर्दैवानं त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. यवतमाळ शहरातील आठवडी बाजार परिसरात राहणाऱ्या दुर्गा मिश्रा यांच्या मुलीचं लग्न 2 वर्षांपूर्वी झालं. ती गर्भवती असल्यानं तिच्यावर यवतमाळच्या बर्लोटा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिला हॉस्पिटलमधून सुट्टी झाली, मात्र 3 ते 4 दिवसांनी तिला खोकला झाला. त्यावरून तिला पुन्हा दवाखान्यात दाखवलं असता तिला शहा कोविड हॉस्पिटलला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी तिच्यावर 9 दिवस उपचार करण्यात आले. अखेर उपचाराच्या दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला रुग्णालय प्रशासनानं मृत मुलीच्या आईकडून 50,000 रुपये डिपॉझिट घेतलं. त्यानंतर उपचाराला सुरुवात केली. या 9 दिवसात रुग्णालयानं 4 ते 4.5 लाख रुपयांचं बिल घेतलं. त्यापैकी 2,25,500 रुपयांचं बिल दिलं, तर उर्वरित सर्व बिल सध्या कागदावर दिले. आता आरोप केला जातोय मृतक मुलीच्या आईकडून, दुर्गा मिश्रा यांच्याकडून, आणि याबद्दल त्यांनी डॉक्टरांविरोधात जिल्हाधिकारी आणि पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली आहे. डॉक्टरच्या चुकीच्या धोरणानं मुलीचा जीव गेला, त्यामुळे डॉक्टरवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी दुर्गा मिश्रा यांनी केली आहे. डॉक्टर शाह के यहाँ पे रेफ़र करने के लिए कोई ये नहीं था। उन्होंने कहा कि हो सकता है इसको कोरोना के सिम्टम्स दिखाई दे रहे हैं। वहाँ जाने के बाद में डॉक्टर शाह ने सीधा उसको कोविड में डाल दिए। कोविड में डालने के बाद में मेरे से कम 4.5 से 5 लाख रुपए के अंदाज में डॉक्टर शाह ने बिल निकाले और मैं 9 दिन तक उनके हॉस्पिटल में थी। आज तक मुझे बुखार नहीं, कोरोना नहीं, कुछ नहीं। फिर मेरी बेटी को इस ढंग का ट्रीटमेंट क्यों दिया गया? डॉक्टर बर्लोटा ने बिना चेकअप के वहाँ पर मुझे क्यों भेजा गया? याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्या सोबत भास्कर मेहरे यवतमाळहून जोडले गेलेले आहेत. भास्कर, ज्या डॉक्टरांनी अगदी साध्या कागदावरती बिल लिहून दिलं, त्या डॉक्टरवरती आता काय कारवाई केली जाणार आहे? कारण गंभीर आरोप या आईकडून करण्यात आलेत. आपण ज्या काही तांत्रिक कारणामुळे भास्कर मेहरे यांच्यापर्यंत आपला संपर्क होत नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण बघा किती धक्कादायक बाब आहे. घर विकून माणसांना जीव वाचवावे लागतात, घरातल्या सगळ्या माणसांचे. काल नाशिकमधली अत्यंत दुर्दैवी बाब समोर आली. डिपॉझिट केलेले पैसे मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागलं, आपल्या अंगावरचे कपडे उतरवून द्यावे लागले. आणि आता राज्यातल्या ज्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे, सर्वसामान्य माणसाला कोरोनाच्या संकट काळात सुद्धा नाडलं जातंय, नागवं केलं जातंय, त्याच्याबद्दलचं वास्तव काय हे जाणून घेतोय आपण. परभणीमधली परिस्थिती बघूया. परभणी जिल्ह्यात खासगी रुग्णालयाकडून जास्तीचे पैसे घेतले जात असल्याचे आरोप सातत्यानं होत होते. याविषयी जिल्हा प्रशासनाला रुग्णांनी रुग्णांच्या नातेवाईकांनी लेखी तक्रारी दिल्या. त्यानंतर प्रशासनाने याविषयी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं सांगितलं, परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही स्वरूपाची कारवाई मात्र झालेली नाहीये. कोरोना सारख्या महामारीच्या संकट काळात सुद्धा अनेक डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून लोकांचे प्राण वाचवतायत. हे एका बाजूला चित्र आहेच, पण त्याच वेळी बोटावर मोडण्या इतक्या अशा काही डॉक्टरांमुळे या संपूर्ण पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. सर्व डॉक्टर पेशावर बदनाम होण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. अशाच काही रुग्णांच्या नातेवाईकांसोबत वैद्यकीय क्षेत्रामध्ये समाज सेवा करणाऱ्या नागरिकांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी. ऐकूयात या सगळ्यांनी नेमकं काय सांगितलंय. मनमानी पद्धतीने यांच्याकडून फीस आकारत असून यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जीव नकोसा होऊन बसलेला आहे. असेच काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमका काय प्रकार झालाय. तुमचं नाव काय आहे आणि नेमका काय प्रकार झाला तुमच्यासोबत? माझं नाव सोमेश्वर लाहोरकर. मी परभणी इथे राहतो. माझे वडील 10 एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आले. आम्ही स्वाती क्रिटिक केअरला डॉक्टर सांगळे यांच्याकडे ॲडमिट केलं होतं. तर त्यांना म्हणजे डायरेक्ट गोळ्या औषध न देता, तपासणी न करता डायरेक्ट ॲडमिट करावं असं सांगितलं. ॲडमिट केल्यानंतर 2 दिवस साध्या बेडवर ठेवून त्याच्यानंतर ICUमध्ये ठेवलं. ICUमध्ये त्यांना जवळपास 13 दिवस ठेवलं. तर ते 13 दिवसानंतर 2 दिवस अजून साध्या बेडवर आणून ठेवलं.
त्याच्यानंतर सुट्टी ते द्यायची त्यांची मनस्थिती नव्हती, आम्ही सुट्टी मागून घेतली. सांगळे यांच्याकडे फीस जवळपास वडिलाला लागली होती 1,11,000 आणि आईला सुद्धा ॲडमिट केलं तर आईला 7 दिवसाची ट्रीटमेंट दिली होती. आईला 35,000 रुपये बिल झालं. नेमकं ज्या तक्रारी करण्यात आल्या होत्या मागील 1 वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे, नेमक्या तक्रारी ज्या करण्यात आल्या होत्या त्यावर प्रशासनाकडून काय सांगण्यात आलं आहे तुम्ही चौकशी केल्यावर? मागील वर्षी प्रशासनानं थोडासा सकारात्मक धोरण स्वीकारलं होतं. तक्रारीनंतर प्रत्येक खाजगी हॉस्पिटलमध्ये कुठल्या बेडसाठी किती चार्जेस आहेत, ऑक्सिजनचा रेट काय आहे, हे सगळं डिटेल देण्यात आले होते. परंतु ह्या वर्षी अनेकदा जिल्हा प्रशासनाशी सांगून देखील जिल्हा शल्य चिकित्सक ह्या सर्व कमिटीचे प्रमुख आहेत, त्यांना अनेकदा तक्रारी करून जिल्हाधिकारी साहेबाकडे तक्रारी करून आजपर्यंत कुठल्याही दवाखान्यासमोर रेट लिस्ट लागलेली नाही. एखाद्या रुग्णाला दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यानंतर आपल्याकडनं किती फीस घेतली, ती अतिरिक्त आहे का किती आहे हे कसं कळेल? जर त्याच्या बोर्डावरती तो जो डिटेल पाहिल त्या डिटेलच्या माध्यमातून त्याच्या लक्षात येईल की 35,000 रुपये लागायला पाहिजे होते, मला 80 लागले. हा सर्व प्रकार स्थानिक प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा यांनी मिळून परभणीकरांची लूट चालवली आहे. नेमका ही जी तक्रार होती रुग्णांच्या नातेवाईकाकडून, या तक्रारीमध्ये कितपत तथ्य आहे आणि तुम्हाला काय अनुभव आला स्वतःला? तुम्ही हे कोरोनामधून दूर झालात. 100% या तक्रारीमध्ये तथ्य आहे. एक प्रकारचं नेक्सस जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि औषध निरीक्षक हे प्रकारे मिळून एक इंडस्ट्री करप्शनची चालवल्यासारखं जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा हाताळत आहेत. प्रत्येक वेळेस तक्रार करायची, त्या तक्रारीची दखलच घ्यायची नाही, कागद काळे करायचं काम आहे लोकांकडून चालू आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन औरंगाबादला चोरीला गेलेले सापडले, तुम्ही थातूरमातूर कारवाई खालच्या लोकांवर करता. CS चा काय त्याच्यात CS वर तुम्ही काय कारवाई नाही केली? विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून उपचारापोटी अधिक रक्कम वसूल केल्याचा प्रकार समोर आला. लेखा परीक्षणातून हा प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषदेच्या वतीनं 50 दिवसातील 3,457 बिलांची तपासणी करण्यात आली. त्यात या रुग्णालयांनी 1,47,47,840 रुपये अधिक घेतल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान आता लेखा परीक्षणाच्या नंतर बिलातली जास्तीची रक्कम जी रुग्णांकडून घेण्यात आली ती परत केली जाणार आहे. प्रशासनानं संबंधित रुग्णालयांना रक्कम परत करण्याचे आदेश दिले. या सर्व प्रकाराचा प्रांताधिकारी आणि तहसीलदार पाठपुरावा करणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने याची माहिती दिली आहे. बघा ही रक्कम किती मोठी आहे. कोटीच्या कोटी रुपये सर्वसामान्यांकडून अक्षरशः लुबाडून घेतले जात आहेत. सरकारनं दर ठरवून दिलेले असताना सुद्धा अवाजवी बिलांची वसुली केली जाते आणि या अवाजवी बिलांची पूर्तता करता करता कुणाला आपल्या घरातलं सगळं काही विकावं लागतंय, कुणाला घर विकावं लागतंय, कुणाला मंगळसूत्र विकावं लागतंय, कुणाला अंगावरचे कपडे उतरवून द्यावे लागतायत. इतकी ही भीषण परिस्थिती या लोकांनी आणलेली आहे. मोजकेच हे काही लोक आहेत पण त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. कोरोना महामारीच्या आडून कॉर्पोरेट हॉस्पिटल सामान्य रुग्णांची प्रचंड लूट करतायत. विशेषतः PPE किट आणि इतर चार्जेसच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट सुरू आहे. राज्य सरकारनं सरसकट सर्व हॉस्पिटलच्या बिलांचं ऑडिट करावं अशी मागणी रुग्ण हक्क चळवळीचे कार्यकर्ते विकास लवांडे यांनी केली आहे. कोरोना काळात रुग्णांची खाजगी हॉस्पिटलची नेमकी कशी लूट होते, काही नमुनेदार उदाहरणं त्यांनी सभाट्यावर आणली आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. हॉस्पिटल नेमकं कशा पद्धतीने लुटतं? खरं तर कोविड जसं सुरू झालं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये, राज्य सरकारने जून 2020मध्येच एक GR काढून आरोग्य खात्यामार्फत कळवलेलं आहे सगळ्या खाजगी हॉस्पिटलांना आणि महानगरपालिकांना, जिल्हा परिषदांना की दरपत्रक जे आहे बिल आकारणीचं एक स्टँडर्ड त्यांनी ठरवून दिलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त घेता येणार नाही. परंतु त्या GRचं खाजगी हॉस्पिटल त्या ठिकाणी कुठेही पालन करताना फारसं दिसत नाहीत. अपवाद काही सोडून देऊ आपण, परंतु मॅक्झिमम खाजगी हॉस्पिटल हे त्या बिल पायदळी तोडवतात शासनाचा GR आणि मनमानी पद्धतीने बिल आकारणी करतात. उदाहरणार्थ काही हॉस्पिटलमध्ये समजा आता महात्मा फुले जन आरोग्य योजना ही लागू असते, परंतु ते त्या रुग्णाला सांगतच नाहीत. रुग्ण गडबडीत आलेला असतो, तो ॲडमिट होण्याचं बेड मिळत नसतात, बेड मिळवण्याची त्याची गडबड असते, कसा तरी बेड मिळालेला असतो आणि ती योजना वगैरे कोण सांगणार. त्यामुळे ती योजना संपूर्ण जाते तरी हे सांगितलं जात नाही आणि तिथं दर्शनी भागावरही कुठं लिहिलेलं नसतं. आता चॅरिटी कायद्याअंतर्गत जे हॉस्पिटल आहेत त्या चॅरिटी कायद्याअंतर्गत असलेल्या हॉस्पिटलला तिथे बाहेर सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत त्याच्यामध्ये की बाहेर दर्शनी भागावर त्यांनी लिहिलं पाहिजे की धर्मादाय रुग्णालय
परंतु तसं कुठेही बोर्ड लावत नाहीत. नाही, हे झालं दर्शनी आणि भाव. त्याच्यामध्ये मग काय होतं, कॉर्पोरेट हॉस्पिटल जी कंपनी कायद्याअंतर्गत हॉस्पिटल काही झालेली आहेत ती हॉस्पिटल तिथं मनमानी पद्धतीने करतात. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. महानगरपालिकांच्याकडे खरं याचं नियंत्रण दिलेलं आहे आरोग्य विभागाकडे. त्यांच्या महानगरपालिका म्हणजे आम्ही ऑडिट करतो, नेमकं काय मला महानगरपालिका पुणे, पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांना माझं जाहीर आवाहन आहे, तुम्ही कुठल्या पद्धतीची कारवाई कोणत्या हॉस्पिटलवर केली अशी 2 हॉस्पिटलची नावं सांगा की त्या हॉस्पिटलवर आम्ही अशी कायदेशीर कारवाई केली म्हणून, किंवा कुठल्या डॉक्टरवर कारवाई केली. कुठेही काही कारवाई केलेली नसते. त्यांचे ऑडिटर लोक त्यांचे, माझा सरळ आरोप आहे, ते मॅनेज होतात. कारण तिथं हॉस्पिटलला ऑडिटरचं आपण जर नाव सांगितलं तर ते जुमानतच नाही. म्हणले किती ऑडिटर येऊ द्या, काही फरक पडत नाही मला, असे सांगणारे काही हॉस्पिटल आहेत. कसं नेमकं बिलात कसं? उदाहरणार्थ आता शासनाने सांगितलं की नॉर्मल बेड जर असेल तर 4,000 रुपये पर बेड पर डे घ्यायचं, ICU असेल तर 7,500 घ्यायचं, आणि व्हेंटिलेटर असेल तर 9,000 रुपयांनी घ्यायचं. परंतु तसं होत नाही बऱ्याच ठिकाणी. आणि मग तिथे मात्र जे अव्वाच्या सव्वा बिलं लावलेली असतात. आता पेशंट ऑक्सिजन बेडवर असतो, पेशंटचे नातेवाईक घरी गेलेले असतात, तिथे वार्डात कुणाला कोविड सेंटरमध्ये येण्याची परमिशन नसते. किती दिवस ICU मध्ये होतात, किती दिवस ऑक्सिजन बेडवर होतात, किती दिवस नॉर्मल बेडवर होतात, त्यांचं त्यांनाच माहीत असतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. अवाजवी बिल आकारल्याप्रकरणी नाशिकमधील एका हॉस्पिटलवर पालिकेनं पोलिसाविरोधात गुन्हा दाखल केला, तर 2 हॉस्पिटलची मान्यता रद्द करून त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई राज्यामध्ये पहिल्यांदाच नाशिकमध्ये झाली आहे. आजवर पालिकेनं 15 हॉस्पिटलला अवाजवी बिल आकारल्याच्या कारणावरून नोटिसा बजावलेल्या आहेत. पण हे कधी झालंय? जेव्हा एका सर्वसामान्य नागरिकाला आपले डिपॉझिटचे पैसे परत मिळवण्यासाठी अंगावरचे कपडे उतरवून खाली टाकावे लागले, आंदोलन करावं लागलं, गांधीगिरी करावी लागली, सत्याग्रह करावा लागला, तेव्हा कुठे आता प्रशासनाला जाग आलेली आहे आणि या हॉस्पिटलच्या विरोधात किमान नोटिसांची कारवाई तरी करायला सुरुवात झाली आहे. न्यूज 18 लोकमतनं काल पहिल्यांदा सर्वसामान्य माणसांच्या होणाऱ्या या लुटीला आवाज दिला आणि हे सगळं समोर आणलं. काय घडलं नेमकं काल जाणून मी चट्टी काढणार आहे आता. अमन सर, मी चट्टी काढायला आता डायरेक्ट मी चट्टी काढत चट्टी तुम्हाला सांगतो. या कॉर्पोरेट हॉस्पिटलला पैसे पाहिजे, लोकांचे नरडे आवळून पैसे पाहिजे. हे गरीबाचं पोर आहे, परिटाचं पोर आहे, इस्त्री करून पैसे कमवतं. त्याचा हक्काचा पैसा त्याला पाहिजे तो देऊन नाही राहिले, छळून राहिले, रक्त पिऊन राहिले सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल. आज आम्ही आमच्या अंगावरचे कपडे देऊन टाकतो यांना. काय पाहिजे अजून? चड्डी देऊ का माझी? अमोल भाऊसाहेब जाधव आणि जितेंद्र भावे या 2 इस्मांनी त्यांचे पेशंटच्या ट्रीटमेंटच्या अनुषंगाने आणि बिलाच्या अनुषंगाने ओकाड हॉस्पिटलच्या इतर ठिकाणी काही त्यांची हॉस्पिटलमध्ये काही त्यांचा वादविवाद झालेला माहिती मिळालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही ओकाड हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि अमोल जाधव आणि जितेंद्र भावे या दोघांनी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. त्यांनी दोघांची बाजू ऐकून आम्ही योग्य ती कारवाई करण्याची, कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज करत आहोत आणि आता कायदेशीर कारवाई करीत आहोत. हॉस्पिटलच्या लुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात आली, पण ज्या हॉस्पिटलनं लूट केली त्यांच्यावर मात्र आता नोटिसांची कारवाई हळूहळू सुरू झालेली आहे. यातच सगळं काही आलंय. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा, आणि महाराष्ट्राचा आजचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसामान्यांची होणारी हॉस्पिटलकडूनची लूट. कोरोना काळात हॉस्पिटलकडून रुग्णांची जी लूट होतीये त्याच्या अनेक तक्रारी सध्या राज्यभर समोर येत आहेत. अहमदनगरमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या तक्रारींचा पाढा सर्वसामान्यांकडे, प्रशासनाकडे मांडला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलची चौकशी समिती नेमली. चौकशी समितीनं 16 हॉस्पिटलमधील बिलांची चौकशी केली. यात 1,12,66,192 रुपये इतकी रक्कम वसूल केल्याचं आढळलं. यात सर्वाधिक 33,75,410 इतकी रक्कम सुरभी हॉस्पिटलची होती. सरकारनं आदेश प्राप्त झाल्यानंतर प्राप्त झाले, त्यामुळे ही वसुली चुकीची असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. अंतरिम नोटीस देऊन सुद्धा कोणीही प्रशासनाला दाद दिली नसून प्रशासनाकडून कारवाईची टाळाटाळ केल्याचा आरोप होतोय. जिल्हा प्रशासनानं हॉस्पिटलला पाठीशी घातलं तर तीव्र आंदोलनाचा इशारा आता मनसेनं दिलाय. एका बाजूला लूट झालीये हे तपासात समोर आलं,
पण आता कारवाई कशी होणार आणि ती कोण करणार हा सवाल सर्वसामान्य विचारतायत. जी लूट केली गेली ते पैसे परत मिळणार का सर्वसामान्यांचे, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि ती मिळाले नाही तर मग आंदोलन करू, हा मनसेनं दिलेला इशारा आहे. जे 31 ऑगस्ट 2020ला जो शासनाचा निर्णय आला त्याच्यामध्ये प्रति पेशंट फक्त मॅक्झिमम 600 रुपयेच त्या किटकरता PPE किटकरता लावायचं असं त्याच्यामध्ये आदेश आहे. तर त्या GRला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनं ती बिलं तपासणं गरजेचं आहे. तर ते तपासणीकरता मी परत एक कमिटी त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि ते लवकरात लवकर जे काय तफावत असेल ती तफावत त्या पेशंट्सला मिळेल अशी खात्री केलेली आहे. उद्याच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची पुन्हा भेट घेणार आहे व त्यांना सांगणार आहे जे काही तुम्ही फक्त जे काही लोक तुमच्याकडे जे बिलं आणून देतात त्याची तुम्ही चौकशी करू नका. फक्त आता संबंधित जे काही हॉस्पिटलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये जितके काही लोक ॲडमिट होते त्या सर्व बिलांची चौकशी करा. सर्व बिलांची चौकशी केल्यानंतर तुम्ही सर्व हॉस्पिटलची चौकशी करा का यामध्ये कोणाला कोविड परवानगी होती कोणाला नव्हती ही सुद्धा चौकशी करा. कारण की जर पाहिलं तर आम्हाला अनेक प्रकार अजूनही कळले की काही हॉस्पिटलला कोविड परवानगी नसताना सुद्धा यांनी पेशंट तपासलेत, पेशंट तिथं ट्रीटमेंट केले. मग याच्या मागं कोणता भ्रष्टाचारी हात आहे हा सुद्धा पुढे येईल. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची अखेर दखल घेण्यात आली आणि अहमदनगर जिल्ह्यात अनेक डॉक्टरांनी रुग्णांकडून अवाजवी बिलं घेतली. या सर्व हॉस्पिटलचं ऑडिट करून कारवाई करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत. जिल्हाधिकारी आणि आयुक्त वगैरे माझ्याबरोबर आहेत. वास्तविक ऑडिट करून बिलं द्यायची आहेत. आता खाजगी दवाखान्याचा गैरफायदा घेतात हे खरं आहे आणि म्हणून माझी आजही त्यांना हात जोडून विनंती आहे की ह्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका. हे टाळवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे आणि मी जिल्हाधिकारी आणि इथं आयुक्त यांना मी सक्त सूचना देतो की याचं बिलाचं ऑडिट केलं पाहिजे आणि जे खाजगी दवाखाने अशा पद्धतीचा उपयोग करतायत गैरफायदा घेत आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तेव्हा शब्द दिलाय पण कारवाई होणार का हा खरा सवाल आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून मात्र आम्ही सातत्यानं या सगळ्याचा पाठपुरावा करत राहू, कारण या संकटाच्या काळात सर्वसामान्यांची ही लूट थांबायलाच हवी. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.